10वी आणि 12वीचे रिझल्ट लागलेले आहेत। सर्वप्रथम 10वी 12वीमध्ये यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे खूप 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 हार्दिक अभिनंदन। त्यासोबतच त्या विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांचेही आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचेही मनापासून हार्दिक अभिनंदन। नमस्कार, मी रुपाली नातू आजच्या या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। जसे मी म्हणाले की 10वी 12वीचे रिझल्ट लागलेले आहेत आणि यानंतर आता काय, असा सर्वात मोठा यक्ष प्रश्न सर्व विद्यार्थी आणि पालकांना पडलेला असतो। तर याच प्रश्नाचं उत्तर देण्याकरता आणि योग्य असं मार्गदर्शन करण्याकरता आज आपल्या जनता राज्याच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर शंकर नवले सर। सर नमस्कार। नमस्ते मॅडम, थँक्यू। सर, जसं मी म्हणाले की 10वी 12वीचे रिझल्ट आता लागलेले आहेत आणि सोलापूरचा सुद्धा रिझल्ट खूप उत्तम लागलेला आहे आणि तुम्हा गेल्या इतक्या वर्षांपासून या इंजिनिअरिंगच्या मुलांना शिकवताय, तुम्ही प्राचार्य म्हणून तिथे तुम्ही कार्यरत आहात। तसं तुम्हाला माहितीच असेल की 10वी 12वी म्हटलं की जेवढं मुलांना टेन्शन नसतं त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्या पालकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना टेन्शन असतं। अगदी बरोबर। आणि यापुढे आता काय असा प्रश्न असतो। बरोबर। तर सर, काय सांगाल तुम्ही या बाबतीत? येस, प्रथमतः मी मॅडम आपले आणि जनता राज्य न्यूज चॅनल यांचे मी खूप आभार मानतो की आज एक या विशेष कार्यक्रमासाठी मला आपण निमंत्रित केलं। आणि आताचे जे विद्यार्थ्यांपेक्षा बऱ्याच वेळा तुम्ही म्हटलात तसं की पालक सुद्धा संभ्रम अवस्थेत असतात की आपल्या पाल्याने नक्की काय करावं। 10वी 12वीचे परीक्षा झालेली आहे, निकाल लागलेले आहेत, बऱ्याचशा एंट्रन्स एक्झामिनेशन 12वी नंतरच्या त्या एक्झामिनेशन झालेल्या आहेत, त्यांचेही रिझल्ट आता 1-2 थोड्या दिवसात लागणार आहेत। आणि मग अशा वेळेस विद्यार्थ्यांनी पुढे काय करावं हा खूप महत्त्वाचा खरं प्रश्न असतो आणि दरवर्षी प्रत्येक पालकाला हा पडणारा प्रश्न आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 10वी नंतरचे हे वेगळे आहेत। मी यामध्ये 2 वेगवेगळे भाग करेन, 10वी नंतर काय आणि 12वी नंतर काय। प्रथम तर मी 10वी नंतर काय असा विचार ज्यावेळेस बोलेल तर त्यावेळेस 10वी नंतर अर्थातच आपल्या सर्वांना आतापर्यंत माहित आहे की 10वी नंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या ऑप्शन्स अवेलेबल होतात, ज्यामध्ये जे आपले कन्व्हेन्शनल ऑप्शन्स आहेत, ज्यामध्ये आपण आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स हे 3 ऑप्शन्स आपण विचार करतो आणि त्यानुसार विद्यार्थ्याला त्याची जी काही म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये पुढे जायचं त्याच्यानुसार तो क्षेत्र निवडू शकतो। त्याचबरोबर 10वी नंतर ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे पुढे डिग्री न करता जर काही लवकरात लवकर मला एज्युकेशन कंप्लीट करून काहीतरी मला रोजगाराच्या संधी मिळाव्यात अशा पद्धतीने विचार करणारे काही विद्यार्थी असतात, मग त्यांच्यासाठी ITI सारखा सुद्धा ऑप्शन असतो। त्यानंतर म्हणजे 11वी 12वी सायन्सलाच पॅरलल एक व्होकेशनल असे कोर्सेस असतात, जे टेक्निकल कोर्सेस असतात, ज्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी ते टेक्निकल कोर्सेस केले तर त्यानंतर सुद्धा एम्प्लॉयबिलिटीचे ऑप्शन्स येतात। काही विद्यार्थ्यांना या व्यतिरिक्त सुद्धा म्हणजे आजकाल शॉर्ट टर्म काही कोर्सेस निघालेले आहेत, जिथे 10वीची पात्रता लागते पण शॉर्ट टर्म कोर्सेस म्हणजे अगदी मोबाईल रिपेअरिंग सारखे कोर्सेस असतील किंवा अजून बाकीचे काही कोर्सेस असतील, ते कोर्सेस करून सुद्धा विद्यार्थी म्हणजे प्रत्येक विद्यार्थी आपली स्वतःची आवड, त्याबरोबर आपल्या फॅमिली रिक्वायरमेंट आणि त्यानंतर दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला साधारणपणे कमवण्यासाठी पुढे किती वेळ आहे, हा सगळ्या गोष्टीचा विचार करून विद्यार्थी निर्णय घेत असतो आणि त्या पद्धतीने निर्णय घ्यावा असं मला वाटतं। हा झाला 10वी नंतरचा। तर तसंच 12वी नंतर जर विद्यार्थी असेल, आता 12वी नंतर नॉर्मली आपण विचार करताना आर्ट्स, कॉमर्स, सायन्स अर्थात म्हणजे 10वी नंतर ज्याने ऍडमिशन घेतलेलं आहे तो 12वी नंतर पुढे जात असताना मी म्हणजे अजून 10वीच्या नंतरचा अजून एक ऑप्शन मी सर्वांना सांगायचं विसरलो की 10वी नंतर अजून एक ऑप्शन राहतो की डिप्लोमा, ज्याला पॉलिटेक्निक असा कोर्स म्हणतात, जे 10वी नंतर तो 3 वर्षाचा कोर्स असतो आणि तो कोर्स केल्यानंतर सुद्धा काही विद्यार्थ्यांना परत पुढे इंजिनिअरिंगला जाता येतं। त्याचबरोबर डिप्लोमामध्ये इंजिनिअरिंगचा डिप्लोमा आहे, तसाच पुढे फार्मसीचा डिप्लोमा असतो जो 12वी नंतर येतो, तो त्याच्याविषयी मी पुढे 12वीच्या वेळेस बोलेल। म्हणजे असे 10वी नंतरचे बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, विद्यार्थ्याला नक्की काय करायचे त्याच्यानुसार तो हे करू शकतो। आता 12वी नंतर विचार करत असताना 12वी नंतर परत मी म्हटलं तसं आर्ट्स, कॉमर्स, सायन्स करून विद्यार्थी तो समजा झालेला असेल किंवा अगदी व्होकेशनल कोर्स झालेला असेल
किंवा ITI झालेला विद्यार्थी, म्हणजे जे मी 10वी नंतरचे ऑप्शन सांगितले, या सगळ्या विद्यार्थ्यांना परत पुढच्या शिक्षणासाठी सुद्धा, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने 10वी नंतर विचार केला की नाही मला ITI करायचा होता म्हणून मी 2 वर्षाचा ITI केला, पण परत त्याला वाटलं की नाही मला ITI नंतर पुढे अजून काहीतरी इंजिनिअरिंगचं मी पुढे एज्युकेशन घ्यावं का, मग तसं जर शिकायचं असेल तर त्या विद्यार्थ्याला सुद्धा डिप्लोमाच्या सेकंड इयरला ऍडमिशन घ्यायला त्याला तो विद्यार्थी इलिजिबल होतो. डिप्लोमा सेकंड इयरला हे करू शकतो. परत पुढे 2 वर्ष डिप्लोमा, म्हणजे 2 वर्ष म्हणजे ITI केला, 2 वर्ष डिप्लोमा केला, आणि डिप्लोमा केला तर परत इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला डिग्रीला सुद्धा तो विद्यार्थी होऊ शकतो. असा तिथला एक पाथ आहे. तसाच जर आर्ट्स किंवा कॉमर्स केलेला असेल तर तो अर्थात पुढे बॅचलर ऑफ आर्ट्स किंवा बॅचलर ऑफ कॉमर्स साठी जाऊ शकतो. आतापर्यंत बॅचलर ऑफ आर्ट्स आणि बॅचलर ऑफ कॉमर्स ही 3 वर्षाची डिग्री कन्सिडर केली जायची, पण आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे, आणि या शैक्षणिक धोरणाच्या याच्यानुसार जी पूर्वी 3 वर्षाची डिग्री होती ती 3 वर्षाची आहेच, पण त्यामध्ये एक 4थं वर्ष ऍड झालेलं आहे, आणि तीच डिग्री 3 वर्षाच्या ऐवजी आता 4 वर्षाची डिग्री कन्सिडर केली जाणार आहे. अर्थात त्यामध्ये प्रत्येक वर्षीचे वेगवेगळे क्रेडिट कोर्सेस आहेत, ते कोर्सेस क्रेडिट कंप्लीट करायचे, आणि असं क्रेडिट कंप्लीट केल्यानंतर जर 3 वर्षामधून तो विद्यार्थी जर पूर्ण करत असेल तर त्याला साधारण 120 ते 144 आसपासचे क्रेडिट पूर्ण करावे लागतात, आणि जर 4 वर्षानंतर असेल तर 160 ते 180च्या आसपास क्रेडिट त्या विद्यार्थ्याला पूर्ण करायचे असतात. अशा प्रकारचं न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार सुद्धा कोर्स आलेले आहेत. मग त्याच्यामध्ये तो नॉर्मल आर्ट्सची डिग्री करू शकतो, कॉमर्सची करू शकतो, आणि किंवा सायन्सची डिग्री करू शकतो. मग आता सायन्स नंतर परत वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल येतात. सायन्स नंतर काय काय ऑप्शन येतात की त्यामध्ये 2 ऑप्शन्स आहेत की काही परीक्षा ह्या एंट्रन्स एक्झामिनेशन दिल्यानंतर ऍडमिशन मिळतात, काही विदाउट एंट्रन्स एक्झामिनेशन पण मिळतात. मग त्याविषयी जर विचार करायचा असेल तर एंट्रन्स एक्झामिनेशन दिल्यानंतर कोणत्या डिग्री मिळतात किंवा कोणत्याला ऍडमिशन मिळू शकतं, साधारणपणे जेवढे ज्याला प्रोफेशनल कोर्सेस आपण म्हणतो. प्रोफेशनल मध्ये काय येतं, अर्थात इंजिनिअरिंग हा आहे, त्यानंतर फार्मसी आहे, त्यानंतर मेडिकल आहे, त्याच्यानंतर लॉ आहे, त्यानंतर BEdचे कोर्सेस आहेत. हे सगळे ज्याला प्रोफेशनल कोर्सेस म्हटले जातात यांच्यासाठी एंट्रन्स एक्झामिनेशन असते. विदाउट एंट्रन्स एक्झामिनेशन काय आहे तर आता जो आपण BSc कोर्स म्हटलं तो BSc विदाउट एंट्रन्स एक्झामिनेशन कोर्स आहे. त्यानंतर BSc नंतर BCS जो कोर्स आहे तो विदाउट एंट्रन्स एक्झामिनेशन आहे. तसंच BCA, BBA हे सुद्धा कोर्सेस विदाउट एंट्रन्स एक्झामिनेशन असलेले कोर्सेस आहे. हे सुद्धा 12वी नंतर विद्यार्थ्यांना येणार आहे. अर्थात मग जर एखादा BBA, BCA ला जाणार जायचा असेल तर तो कॉमर्स करूनही जाऊ शकतो. पुढे जाऊन कॉमर्स करून लॉला जायचं असेल तोही एक वेगळा ऑप्शन्स अवेलेबल असतात. म्हणजे असं प्रत्येक खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहे. यामध्ये अजून काही नवीन कोर्सेस निघालेले मी आता पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला सांगेल. अजून वेगवेगळे पण कोर्सेस आहेत. डिझाईन सारखे कोर्सेस आहेत. जर विद्यार्थ्याला आवड असेल तर डिझाईन सारखा कोर्सेस करू शकतात. डिझाईन मध्ये म्हणजे आपल्याला फॅशन डिझाईन हा एकच माहिती आहे म्हणजे कपड्यांची डिझाईन, पण त्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन म्हणजे अगदी एखादं इक्विपमेंट असेल तर इक्विपमेंटचे डिझाईन, अगदी हा स्पेक्ट असेल स्पेक्टचं सुद्धा डिझाईन, यासारखे सुद्धा वेगवेगळे कोर्सेस आहेत, स्पेशलाइज कोर्सेस आहेत. तशाही कोर्सेस मध्ये मुलांना वेगवेगळ्या करिअरच्या संधी आहेत. मॅडम जसं आपण बघतोय की काळ बदलत चाललेला आहे आणि काळानुसार एज्युकेशनच्या ज्या स्ट्रीम्स आहेत त्या सुद्धा खूप व्हास्ट होत चाललेल्या आहेत, तर विद्यार्थ्यांना करिअर करण्याकरता खूप जास्त संधी उपलब्ध आहेत. सर इथं मला पर्टिक्युलरली मेन्शन करावंसं वाटेल की जे पेरेंट्स असतात, पालक आहेत, त्यांची सध्याची मेंटॅलिटी अशी आहे की माझ्या मुलांनी इंजिनियरच व्हावं किंवा माझ्या मुलींनी डॉक्टरच व्हावं, आणि हीच एक गोष्ट त्या मुलांच्या सतत मेंदूवरती, त्यांच्या बुद्धीवरती सतत तीच बिंबवली जाते, त्यांच्या खांद्यावरती तेच ओझं लादलं जातं. आणि एक असा बेंचमार्क सेट केला जातो की 90% पर्यंत 90%च्या वरच मार्क मिळाला पाहिजेत, 90%च्या खाली मार्क मिळाले तर तो विद्यार्थी, तो मुलगा अपयशी झाला, आणि ते घरामध्ये एक टेन्शनचं, एक तणावपूर्ण वातावरण निर्माण होतं. म्हणजे जिथं सर आपल्या काळामध्ये अगदी 70% जरी सुद्धा मिळाले तरी त्यावेळेला आपण पेढे घेऊन आनंदाने पूर्ण कॉलनीमध्ये नातेवाईकांना वाटायला जायचो. तर आज अगदी पालक माझ्या मुलाला 90% पडले, अपेक्षा 95ची होती असे बोलतात. तर हे कुठेतरी ओझं मुलांवरती लादलं जातं, आणि याच्यामुळे थोडा जरी एखादा दुसरा टक्का कमी पडला तर घरातलं वातावरण तणावपूर्ण होतं. तर अशा वेळेला हे वातावरण थोडंसं हलकं करण्याकरता आणि हा जो एक बेंचमार्क जो पेरेंट्सनी मुलांकरता सेट केलेला आहे, तर अशा पेरेंट्सना काय सांगाल? मॅडम सर्वात महत्वाची गोष्ट काय यामध्ये, आता तुम्ही ज्या पॅरेंटचा उल्लेख करताय ना, तर हा पॅरेंट आपल्या एजमध्ये म्हणजे आपण जेव्हा विद्यार्थी होतो त्यावेळेस कदाचित त्यांच्या काही अपेक्षा स्वतः विद्यार्थी म्हणून स्वतःकडून होत्या, पण त्यावेळेस त्यांची कदाचित बाकीच्या काही कंडिशन्स असतील. मी असं म्हणणार नाही की प्रत्येकाची कुवत नव्हती, पण वेगवेगळ्या म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड असेल, काही असेल, त्यामुळे कदाचित त्यांना त्यांच्या अपेक्षित जे काही त्यांचं साध्य त्यांना अपेक्षित होतं तर ते करू शकले नाहीत. पण आता कदाचित ते सक्षम आहेत.
अशी बरेच पालक आहेत की आता मी सक्षम आहे आणि मला वाटतं की माझ्या मुलानं ते मुलांनी करावं. अर्थात यामध्ये म्हणजे ही अपेक्षा ठेवणं पालकांनी यामध्ये काही फार चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही, पण ही अपेक्षा ठेवत असतानाच आपल्या पाल्याची नक्कीच तेवढी कुवत आहे का नाही हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मला वाटतं की माझा मुलगा डॉक्टर बनलाच पाहिजे, ऑफकोर्स एखाद्याला वाटणं ठीक आहे, माझा मुलगा इंजिनियर बनलाच पाहिजे वाटणं ठीक आहे, पण इंजिनियर बनण्यासाठी डॉक्टर बनण्यासाठी जी साधारणपणे आपण असं ज्याला म्हणूयात की जी काही विद्यार्थ्याची कुवत लागते तेवढी कुवत आहे का हे पालकांनी नक्कीच अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, मी ठराविक प्रकारचं एज्युकेशन घेतलं तरच माझं करिअर होणार आहे, जर दुसरं ते एज्युकेशन घेतलं नाही तर माझं करिअर होणार नाही असं अजिबात नाही. हे सगळ्यात महत्त्वाचे. म्हणजे मी सगळ्या पालकांना म्हणजे जे पालक आहेत, मी स्वतः पण पालक आहे, ह्या आपण पालक म्हणून आपल्याला अपेक्षा जरी असल्या तरी सुद्धा जर कदाचित आपला मुलगा एखादा फार कुठेतरी कमी पडला म्हणून तो काय सगळंच आपला, आता मी 12वी नंतरचे ह्या वर्षी रिझल्ट लागलेले आहेत, 12वी नंतर रिझल्ट लागल्यानंतर बऱ्याच पालकांशी मी चर्चा करतोय, तर सर आमच्या मुलाला जेवढे अपेक्षित मार्क्स होते तेवढे पडलेले नाहीत. मी आता सुरुवातीलाच म्हटलं तसं की आता मार्क्स पडलेले नाहीयेत, पण बऱ्याचशा ज्या ऍडमिशन्स आहेत ह्या फक्त 12वीच्या मार्क्सवरती डिपेंडेंट असं नाही, अजून एंट्रन्स एक्झामिनेशनचे मार्क्स यायचे आहेत. एंट्रन्स एक्झामिनेशनला कदाचित त्या मुलाने जर चांगलं केलं तर त्या मार्क्सवरती 12वीला अर्थात 12वीचे जे मार्क्स आहेत याच्यावरती काही इलिजिबिलिटी ठरतात. त्या इलिजिबिलिटी महत्वाच्या आहेत की तेवढी मिनिमम इलिजिबिलिटी मुलाने पूर्ण केली का, मग इलिजिबिलिटी जर पूर्ण केलेली असेल तर मग त्याचं पुढचं ऍडमिशन हे एंट्रन्स एक्झामिनेशनचे जे काही त्याचा स्कोर येणार आहे, मग तो स्कोर जो असणार आहे त्या स्कोरच्या बेसिसवरती त्याचे ऍडमिशन होणार आहे. म्हणून लगेच पॅनिक होण्याची आवश्यकता नाही. अर्थात आता ठीक आहे, उद्या एंट्रन्स एक्झामिनेशन चांगले मार्क आले अर्थातच चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळू शकतं, चांगल्या कोर्सला ऍडमिशन मिळू शकतं, पण जर एंट्रन्स एक्झामिनेशनला पण चांगले मार्क्स नाही आले तर मी म्हटलं तसं अजून दुसरे पण ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि अशी कितीतरी उदाहरणं आहेत की जर समजा चुकून एखाद्या वेळेस विद्यार्थ्याला त्या 10वी किंवा 12वीची परीक्षा चांगले मार्क्स मिळाले नाहीत, पण खूप चांगले भविष्यामध्ये त्यांनी करिअर केलेले आहेत, उद्योजक झालेले आहेत. काही विद्यार्थी म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्समध्ये चांगलं प्रिपरेशन करून त्यांनी पुढे म्हणजे अगदी IAS IPS झालेले, 10वी 12वीला फार चांगले नव्हते पण IAS IPS झालेले सुद्धा विद्यार्थी आपल्या समोर उदाहरण आहेत. म्हणजे याचा अर्थ असं नाहीये की लगेच विद्यार्थ्याला काहीतरी म्हणजे त्याला डिस्करेज करणं. ठीक आहे, त्याला जे काय पडलेलं आहे त्यांनी मेहनत केली का नाही हे करण्यापर्यंत, परीक्षा देण्यापर्यंत तयारी करून घेणं त्या विद्यार्थ्यांनी करणं, त्या पालकांनी तयारी करून घेणं इथपर्यंत ठीक आहे, पण त्याच्यानंतर रिझल्ट आल्यानंतर त्याच्यावर फार चर्चा करण्यापेक्षा त्याच्यानंतरचे पुढचे ऑप्शन्स काय आहेत याच्यावरती चर्चा केली पाहिजे. आणि ते बरेचसे ऑप्शन्स आपल्याला मिळतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. बरोबर आहे सर. आता तुम्ही जे बोललात पालकांना नक्कीच ते पटलं असेल 100%. आणि करिअर निवडताना सर आता मग याच गोष्टींवरून करिअर जेव्हा निवडायची वेळ येईल तर त्यावेळेला कोणते निकष सेट केले पाहिजेत की कुठल्या निकषांवरती त्यांनी करिअर करायला पाहिजे? हा, करिअर निवडताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पालकांना अपेक्षा आहे यापेक्षा त्या विद्यार्थ्याला त्याला अपेक्षा काय आहे आणि त्याची कुवत किती आहे. आम्ही इंग्लिशमध्ये बोलताना सॉट अनालिसिस हा एक शब्द वापरतो. सॉट स्टँड्स फॉर स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट. त्या विद्यार्थ्याच्या स्ट्रेंथ्स काय आहेत, त्याच्या विकनेसेस काय आहेत, त्याला काय अपॉर्च्युनिटी असू शकतात आणि त्याच्यापुढे काय थ्रेट्स आहेत, ह्या थोडंसं आहे ना याचं अनालिसिस त्या विद्यार्थ्यांनी करणं अपेक्षित आहे. आणि कदाचित म्हणजे पालकांनी सुद्धा त्यांना स्वतःला जमत असेल तर किंवा दुसऱ्या कोणाकडून तरी आपल्या म्हणजे माझ्या पाल्याचं नक्की काय योग्य आहे असं कोणाकडून तरी ते हे करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या विद्यार्थ्याचा कलही लक्षात येईल, त्या विद्यार्थ्याची कुवतही लक्षात येईल आणि त्या विद्यार्थ्याला नक्की त्याला ते झेपू शकतं की नाही. पालकांची आर्थिक परिस्थिती चांगली म्हणून मी किती खर्च करून मुलाला तिथे घालवतो असं करण्यापेक्षा नक्की त्या मुलाची तेवढी कुवत आहे का. आर्थिक मी तुम्हाला सांगतो पुढे आता मी हे करेल की शिकण्यासाठी खूप पैसा लागतो असं अजिबात नाही. शिकण्यासाठी गव्हर्नमेंट सुद्धा वेगवेगळ्या एजन्सीज सुद्धा खूप मदत करायला तयार आहे. विद्यार्थ्याची कुवत असेल तर त्याच्या पद्धतीने त्याला मदत केली जाते, पण विद्यार्थ्याची नक्की आवड काय आहे, त्याची कुवत काय आहे हे पाहणं खरोखर गरजेचं आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याची ती कुवत नसेल तर उगाच पालकांना वाटतंय, समाजाला वाटतंय म्हणून एखाद्या प्रकारच्या एज्युकेशनला जाणं हे योग्य नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि हेच मत मी कदाचित म्हणजे सगळ्या पालकांना सुद्धा मी सांगेल की तुम्ही सुद्धा नक्की असाच विचार करा. कारण कसं होतं की आपण जर मत लादलं तर कदाचित ते विद्यार्थ्याची कुवत नसेल तर भविष्यामध्ये त्याला ते झेपावत नाही आणि मग कुठेतरी 2-3 वर्षानंतर ते लक्षात आल्यानंतर आणि ती उमेदीची 3 वर्ष वाया घालवले आणि नंतर लक्षात आले की अरे हे करायला नव्हतं पाहिजे, आपण दुसरं काहीतरी केलं असतं तर बरं झालं असतं. अशी 3-4 वर्ष वाया जाण्यापेक्षा सुरुवातीला जर माहिती असेल आणि मग तसं करिअर निवडलं तर ते 4 वर्ष जी मायनस होण्यापेक्षा ती ऍड होतील, मी तर त्याच्या पुढे जाऊन मल्टिप्लाय होतील असं म्हणेल की त्याचा पुढे जाऊन अजून जास्त फायदा होऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे करिअर निवडताना
पालकांनी कुठलीही गोष्ट मुलांवरती न लादता त्या मुलाची कुवत काय आहे आणि त्या मुलांचा इंटरेस्ट कोणत्या गोष्टीमध्ये आहे त्याचा विचार करून करिअर निवडावं. येस सर, आपण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य आहात. येस. आणि आजकाल बऱ्याच जणांना इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं असतं किंवा त्यांना इंजिनियरच व्हायचं असतं. तर या क्षेत्रामध्ये भविष्यामध्ये ज्या उपलब्ध संधी आहेत तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे? मॅडम, कसं आहे, मी इंजिनिअरिंग कॉलेजचा प्राचार्य म्हणून सांगतोय असं नाही. माझं म्हणजे आत्तापर्यंतचं जे काय अनुभव आहे, जे माझं आकलन आहे, अगदी देशात नाही परदेशात सुद्धा मी जाऊन आलेलो आहे. मी बाहेरच्या देशात पाहिलेलं आहे. फक्त भारतामध्येच नाही तर जगाचा जरी विचार केला तरी सुद्धा पूर्ण जगामध्ये हायेस्ट एम्प्लॉयबिलिटी देणारं एज्युकेशन म्हणून इंजिनिअरिंगकडे पाहिलं जातं. आणि त्यामुळेच कदाचित आपण जर पाहिलं तर फक्त महाराष्ट्रात नाही, फक्त देशातच नाही तर जगात सुद्धा सर्वात जास्त विद्यार्थी इंजिनिअरिंगकडे ॲडमिशन घेऊन इंजिनिअरिंगमध्ये करिअर करण्याचा विचार करतात. आता अर्थातच हे करत असताना म्हणजे मी म्हटलं तसं की विद्यार्थ्याला परत एकदा जी आवड आहे त्या आवड प्रत्येक त्या विद्यार्थ्याला जी पण आवड असेल ना ती आवड पूर्ण करण्याची बऱ्यापैकी संधी इंजिनिअरिंग एज्युकेशनमधून मिळते. इंजिनिअरिंग एज्युकेशनमधून तो विद्यार्थी जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की नाही मला एखाद्या चांगल्या प्रायव्हेट कॉर्पोरेट कंपनीमध्ये जॉब करायचा आहे तो विद्यार्थी करू शकतो. जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की नाही मला प्रायव्हेटच्या ऐवजी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जॉब करायचा आहे तर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तो बाकीच्या ज्या कन्व्हेन्शनल एज्युकेशन आहे त्यांच्याबरोबर कॉम्पिट तर करूच शकतो. पण स्पेशलाइज इंजिनिअरिंगमध्ये ज्या सर्व्हिसेस आहेत ज्या UPSC MPSC थ्रू घेतल्या जातात त्याच्यामध्ये तो करिअर करू शकतो. त्या व्यतिरिक्त ज्या आपल्या देशातल्या नवरत्न कंपनीज आहेत, आपल्या शेजारी आपल्या तर सोलापूरमध्ये NTPC सारखी कंपनी आहे, BRC आहेत, काही रिसर्च ऑर्गनायझेशन आहेत, इस्रो सारखे रिसर्च ऑर्गनायझेशन आहे, DRDO सारखे रिसर्च ऑर्गनायझेशन आहेत. अशा रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये मला सायंटिस्ट बनायचं आहे तिथेही तो विद्यार्थी जाऊ शकतो. जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की नाही याच्या व्यतिरिक्त जाऊन मला कुठेही नोकरी करायची नाहीये, मला स्वतःचा म्हणजे मला दुसऱ्याकडे नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा बिझनेस चालू करायचा आहे, त्याला आम्ही एंटरप्रेनर असं म्हणतो, तर एंटरप्रेनर बनायचं आहे, एंटरप्रेनर बनण्याची संधी त्याला आहे. म्हणजे पूर्वी फक्त इंजिनिअरिंग केल्यानंतर इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये मी जाऊ शकतो असं नाही, असं होतं. पण आता तसं नाहीये की जर एखादा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असेल त्याला जर वाटलं की उद्या मी फायनान्स सेक्टरमध्ये काम करायचंय त्या सुद्धा संधी अवेलेबल आहे. म्हणजे कोणत्याही पब्लिक सर्व्हिसेस पासून कॉर्पोरेट पासून तर स्वतःचा बिझनेस करण्यापर्यंत आणि कोणत्याही अगदी मल्टीनॅशनल कंपनी असतील, लोकल कंपनी असतील, याच्या प्रत्येक ठिकाणी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना संधी आहे. त्यामुळे इंजिनिअरिंग हे सगळीकडेच म्हणजे मी म्हटलं तसं फक्त इथेच नाही तर पूर्ण जगात सुद्धा हायेस्ट प्रेफर्ड असं एज्युकेशन आहे. सर, तुम्ही म्हणालात की इंजिनिअरिंग हे सेक्टर आहे असं आहे की जिथं सगळ्यात हायेस्ट एम्प्लॉयमेंट मिळतो, सगळ्यात जास्त तिथे रोजगाराच्या संधी आहेत. पण आपण सध्या असं ऐकतोय सर की जे इंजिनियर झालेले आहेत त्यातले 90% इंजिनियर सध्या बेरोजगार आहेत असं म्हटलं जातं. मग ते खरं आहे का? आणि जर तसं असेल तर ते का आणि कशामुळे? बरोबर आहे. आता तुमचा प्रश्न अगदी कदाचित हे आहे. ही परिस्थिती नेहमीच असते असं नाही. मी तुम्हाला सांगतो काय होतं, बऱ्याच गोष्टी ज्या असतात ना यामध्ये म्हणजे त्या वेळेच्या सिच्युएशननुसार सुद्धा हे असतात. अर्थात आपल्या देशामध्ये जे पूर्ण इंजिनिअरिंग एज्युकेशन किंवा प्रोफेशनल एज्युकेशन आपण जे म्हणतो त्याला गव्हर करणारी जी संस्था आहे त्याला AICTE ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन असं म्हणतात, जी न्यू दिल्लीला पूर्ण केंद्रीय स्तरावरती पूर्ण देशातल्या सगळ्याच प्रोफेशनल एज्युकेशनचं आणि इंजिनिअरिंगचे सगळ्याच एज्युकेशनचं ते कंट्रोल करते. आपल्या महाराष्ट्रामध्ये डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन नावाचे डायरेक्टरेट आहेत आणि त्यांच्या थ्रू कंट्रोल केला जातो. आणि ह्या ज्या संस्था आहेत या संस्था जे साधारणपणे आपल्या देशाचा जो काही प्रोग्रेसचा जो प्लॅन असतो त्या प्लॅन मध्ये किती प्रकारचे मॅनपॉवरचे कशी रिक्वायरमेंट आहे याच्यानुसार काही प्रोजेक्शन करून त्या प्रकारच्या एज्युकेशनला ते म्हणजे बढावा देत असतात. मग याच्यामध्ये पूर्वी असं मध्यंतरीच्या काळात असं साधारण झालं होतं की जे नंबर ऑफ इन्स्टिट्यूशन्स आपल्याकडे आलेले होते म्हणजे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूशन्स असतील तर हे त्या म्हणजे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट खूप जास्त प्रमाणात आले साधारणपणे. आणि त्याच वेळेस एक मार्केटचा एक सगळ्यात मोठा एक हे असतो, तुम्हाला सांगतो, डिमांड व्हर्सेस सप्लाय. जर एखाद्या गोष्टीचा सप्लाय खूप जास्त झाला आणि डिमांड कदाचित आहे तेवढीच रिक्वायरमेंट राहिली तर होतं काय की जो सप्लाय झालेला आहे तो लगेच म्हणजे ऑब्झर्व होत नाही. आणि मग त्यावेळेस असं कोणाला तरी वाटतं की अरे हे ऑब्झर्व झालेलं नाही तर मग काय मग यांना संधी नाही का. मग ही विद्यार्थी आजपर्यंतचा माझा अनुभव आहे
की जर इंजिनिअरिंगचा विद्यार्थी जर चांगल्या ठिकाणावरून चांगलं जर एज्युकेशन त्याने घेतलेलं असेल तर त्या विद्यार्थ्याला खरोखर करिअरच्या अडचणी येत नाहीत. मी कारण काय येत नाहीत, कारण मी म्हटलं तसं की त्याला फक्त एक दोनच ऑप्शन नाहीयेत. तर त्या विद्यार्थ्याला अगदी दुसरा म्हणजे मला समजा कॉर्पोरेटमध्ये नाही गेलो पण मला दुसरं स्वतःचं काहीतरी करायचं तर तो स्वतःचं करण्यासाठी सुद्धा म्हणजे अगदी म्हणजे एखाद्या छोट्या शॉप पासून तर अगदी एखादी चांगली कंपनी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी टाकण्याचं किंवा आता जे IT क्षेत्र येत आहे त्या IT क्षेत्रामध्ये अजून बऱ्याच वेगवेगळ्या ऑप्शन्स अवेलेबल आहेत. अगदी मी पाहिले विद्यार्थी छोटे छोटे ऍप तयार करून सुद्धा स्वतःचा आता स्टार्टअप तयार करतात किंवा खूप सारे म्हणजे स्टार्टअप घरात बसून आता स्टार्टअप व्हायला लागलेले आहेत. म्हणजे जी वर्क फ्रॉम होम कन्सेप्ट आलेली आहे ह्या वर्क फ्रॉम होम कन्सेप्ट फक्त याच्यामध्येच IT मध्येच असं नाहीये, हे बाकीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्ट यायला लागलेली आहे. म्हणजे ह्या ज्या हे आहे ना तर ते पूर्वी मध्यंतरीच्या काळामध्ये नंबर ऑफ इन्स्टिट्यूशन्स वाढल्यामुळे कदाचित सप्लाय जास्त झाल्यामुळे आणि मी सुरुवातीला म्हटलो त्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांची कदाचित कुवत नव्हती ते सुद्धा विद्यार्थी इंजिनिअरिंगकडे आलेले होते कारण ते इझिली कदाचित मधल्या काळात ऍडमिशन त्यांना मिळाले. आणि मग ते विद्यार्थी पासआउट झाल्यानंतर कारण तो मुळातच संभ्रमावस्थेत होता, विद्यार्थ्याला सुरुवातीलाच कदाचित तेवढी म्हणजे त्याची कुवत होती नव्हती हे कोणी पाहिलं नाही. त्या विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळालं, ऍडमिशन मिळाल्यानंतर तो आला, कशी डिग्री त्याची झाली आणि डिग्री झाल्यानंतर तो बाहेर पडला आणि कदाचित मग मार्केटमध्ये कारण शेवटी बघा कोणालाही कोणताही म्हणजे इंडस्ट्री जॉब देताना त्या विद्यार्थ्याची त्याच्याकडे डिग्री आहे म्हणून फक्त जॉब देणार नाही, डिग्री पाहिजेच आहे. डिग्रीमध्ये मिनिमम काही एक्सपेक्टेशन्स आहेत, फर्स्ट क्लास वगैरे असावा हे ते एक्सपेक्ट करतात, पण त्यानंतर त्या विद्यार्थ्यामध्ये नक्की कुवत आहे का, त्याच्यामध्ये काय वेगळं. आम्ही आपण जसं एखादा मोबाईल हँडसेट मार्केटमध्ये घ्यायला गेलो आणि मोबाईल हँडसेट घेत असताना आपण बघतो की बाबा मोबाईल हँडसेट आपल्याला लागतो कशासाठी, फक्त कम्युनिकेशन करण्यासाठी. पण म्हणून फक्त कम्युनिकेशन करणारा मोबाईल हँडसेट आपण घेतो का, फीचर्स बाकीचे सगळे फीचर्स बघतो. तसंच एखादी कंपनी एखादा म्हणजे इंटरव्ह्यू घेणारा व्यक्ती दुसऱ्याला हायर करताना त्याला आम्ही व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिसेस असं जसं म्हणतो ना तसं ह्या विद्यार्थ्यामध्ये काय व्हॅल्यू ऍडेड काय आहे का, इतर विद्यार्थ्यांपेक्षा डिग्री व्यतिरिक्त काय आहे का. आणि जर त्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग शिकत असतानाच्या काळामध्ये तशा प्रकारच्या स्वतःमध्ये अपडेशन केलेलं नसेल, तशा प्रकारचं स्वतःमध्ये ज्या काही मी म्हणेल तशा म्हणजे ज्याला व्हॅल्यू ऍडेड कोर्सेस केलेले नसतील, तशा प्रकारचे प्रोजेक्ट्स केलेले नसतील, तशा प्रकारे स्वतःला इम्प्रूव्ह केलेलं नसेल. कारण याच्यामध्ये फक्त तुम्ही टेक्निकली चांगले असून चालत नाही, अकॅडमिकली चांगले असलाच पाहिजे, टेक्निकली चांगले असलाच पाहिजे, पण ऍट द सेम टाइम तुम्हाला खूप चांगलं कम्युनिकेशन करता आलं पाहिजे, तुमच्या पर्सनॅलिटी व्यवस्थित असली पाहिजे, तुम्ही जे काही बोलताय जो काही म्हणजे ऑफकोर्स इट इज एक्सपेक्टेड की तुम्ही इंग्लिश लँग्वेजमध्ये बोलला पाहिजे काही ठिकाणी, पण असं काही गरजेचं नाही, तुम्ही तुमच्या रिजनल लँग्वेजमध्ये पण कॉन्फिडेंटली तुम्हाला जे सांगायचं ते कम्युनिकेशन व्यवस्थित झालं पाहिजे. हे स्किल्स तरी मिनिमम स्किल्स आहेत, हे स्किल्स सुद्धा तुम्ही जर अक्वायर केलेले नसतील तर मग अडचणी येतात. पण माझा आतापर्यंत अनुभव हे जे मिनिमम स्किल्स सगळ्यांकडे जर असतील तर विद्यार्थ्याला फारशा अडचणी येत नाहीत. म्हणजे थोडक्यात इंजिनिअरिंग डिग्री बरोबर काही डेव्हलपमेंट स्किल सुद्धा काही डेव्हलप करणं गरजेचं आहे. त्यामुळे मग करिअर नंतर पुढे कुठल्याही अडचणी अशा विद्यार्थ्यासमोर उभ्या राहत नाहीत. बिलकुल. सर आपल्या सोलापुरामध्ये 12वी झाल्यानंतर साधारण अशी मेंटॅलिटी असते की पुणे मुंबईकडे विद्यार्थी इथे पळतात. रादर तो मुलगा 8वी 9वीत असल्यापासूनच आई वडिलांचं म्हणणं असतं चला आता ह्याची 10वी 12वी झाली की आम्ही पुण्याला शिफ्ट होणार, आम्ही मुंबईला शिफ्ट होणार. तर मेट्रो सिटीकडे जाऊन एज्युकेशन घेण्याचा, हायर एज्युकेशन घेण्याचा कल विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा खूप जास्त वाढलेला आहे. मग कधी कधी असं वाटतं की आपल्या सोलापुरामध्ये मग असे कॉलेजेस नाही आहेत का, की आपल्या सोलापुरामध्ये असं एज्युकेशन मिळत नाही का, तिथे असं काय वेगळं मिळतं एज्युकेशन जे आपल्या सोलापुरात मिळत नाही, काही फरक आहे का एज्युकेशन मध्ये. आता कसं आहे हा सुद्धा मी परत असं म्हणेल की कदाचित तुमचा अनुभव हा पूर्वीचा असू शकतो. आम्ही आता मी जे पाहतोय की असं नाहीये की सोलापूर मधूनच विद्यार्थी बाहेर जात आहेत. मी पाहतोय की बाहेरच्या म्हणजे आता आमच्याकडे शिकणारे पुण्यातून विद्यार्थी आहेत, मुंबईमधून सुद्धा विद्यार्थी आहेत. कदाचित मग त्याला कारण वेगळं म्हणजे सोलापूरमध्ये ठीक आहे आपल्याकडे अजून एअरपोर्ट नाहीये, पण विद्यार्थ्यांसाठी त्यांना ट्रेनने सुद्धा विद्यार्थी इथे येऊ शकतात. 4 तासात सोलापूरचा विद्यार्थी पुण्याला जातो, पुण्याचा विद्यार्थी सोलापूरला येतोय. मुंबईमधून रात्री निघायला सकाळी पुण्यात सोलापूरला पोहोचतोय. त्यामुळे कनेक्टिव्हिटी ती चांगली आहे याचा आम्ही स्वतः पाहतोय की तिकडचे सुद्धा विद्यार्थी आपल्याकडे येतात. असं नाही की आपलेच विद्यार्थी फक्त तिकडे जात आहेत. आणि दुसरी गोष्ट राहिले तुम्ही जो काय म्हटलात ना म्हणजे आम्ही सुद्धा पूर्वी आम्ही बघायचो की सोलापूरमधून जातात बाहेर जायचे विद्यार्थी, पण आता ते प्रमाण तसं राहिलेलं नाही. आता याला कारण कसं आहे की जी एज्युकेशन क्वालिटी मुलांच्या पालकांच्या लक्षात आलेली आहे की एज्युकेशन क्वालिटी म्हणून जी काही गोष्ट आहे ही फक्त मेट्रो सिटीमध्येच खूप चांगली असते असं नाही. आपण जरी
सोलापूर टायर 2 सिटीमध्ये जरी येत असलो तरी आपल्याकडे सुद्धा तेवढेच चांगले इन्स्टिट्यूशन्स आहेत, तेवढी चांगली क्वालिटी आपण देतो. किंबहुना त्यापेक्षा पुढे मी तुम्हाला अगदी म्हणजे अभिमानाने सांगेल की तुम्ही जर समजा कधी जर वेळ मिळाला तर आमच्या कॉलेजमध्ये या. कॉलेजमध्ये तुम्ही जर आमच्या प्लेसमेंट पाहिल्या की जे विद्यार्थी आमच्याकडून इंजिनिअरिंग केलेले आहेत, आता आमचं सिंहगड इन्स्टिट्यूट म्हणून ठीक आहे, आमचं ब्रँड नेम आहे, सगळं खूप चांगलं आहे, आमचे विद्यार्थी म्हणजे आमच्या पुण्यात पण इन्स्टिट्यूशन्स आहेत, पण सोलापूरचे विद्यार्थी सुद्धा आमच्या पुण्यातल्या इन्स्टिट्यूटला जेवढं काय प्लेसमेंट मिळतात तेवढ्याच चांगलीच्या तेवढं कदाचित त्याच्यापेक्षा चांगल्या प्लेसमेंट माझ्या सोलापूरमध्ये मिळाले आहेत, माझ्या विद्यार्थ्यांना इथे मिळाले आहेत. आणि हे सगळे विद्यार्थी जे काय आहेत हे काय फार मोठ्या सिटीमधून आलेले विद्यार्थी असं नाही, ग्रामीण भागातून आपल्या सोलापूरमधून अगदी म्हणजे फार म्हणजे आर्थिक परिस्थिती फार चांगली नसलेल्या फॅमिलीमधून येणारे विद्यार्थी सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा चांगल्या प्लेसमेंट मिळालेले आहे. फक्त प्लेसमेंट मिळाले असं नाहीये, काही विद्यार्थी गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं हे करतायत. म्हणजे हे याला कारण काय आहे की फक्त लोकॅलिटी हा विषय नाही, ते इन्स्टिट्यूट कसं आहे, त्या इन्स्टिट्यूटमध्ये कशा प्रकारे विद्यार्थ्यांना तयार केलं जातं, त्याचबरोबर त्या जिथे जो काही करिक्युलम शिकवला जातो तो करिक्युलम किती ॲडव्हान्स करिक्युलम आहे. कारण शेवटी हा विद्यार्थी जेव्हा डिग्री घेऊन बाहेर जाणार आहे, डिग्री घेऊन बाहेर जात असताना त्या करिक्युलममध्ये म्हणजे आता मला एक अभिमानानं सांगायचं की आपलं जे काय आहे सोलापूरचे जे इन्स्टिट्यूशन्स आहेत, आपले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला आपण सगळं ॲफिलेटेड आहोत आपण सगळे, तर आपल्या विद्यापीठाचा जो सिलेबस आहे या सिलेबसमध्ये सुद्धा आम्ही दर 3 वर्षांनी रिव्हिजन करत असतो. मार्केट इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट काय याच्यामध्ये आम्ही सगळे फीडबॅक घेत असतो, विद्यार्थ्याकडून फीडबॅक घेतो, अलुमनायकडून फीडबॅक घेतो, इंडस्ट्रीकडून फीडबॅक घेतो, आम्ही पॅरेंट्सकडून फीडबॅक घेतो. तो फीडबॅक घेतल्यानंतर आम्ही तशा पद्धतीने ज्यावेळेस सिलेबस रिव्हिजन करत असतो आणि त्या पुढे जाऊन मी जसं म्हटलं की AICTE अपेक्स बॉडी आहे, AICTEच्या काही गाईडलाईन्स असतात, UGCच्या काही गाईडलाईन्स असतात, त्या गाईडलाईन्सनुसार आपण आपला जो सिलेबस तयार करतो ना मॅडम, या सिलेबसमध्ये फक्त विद्यार्थ्याला त्याची रेग्युलर डिग्री मिळेल असं नाही, त्या डिग्री बरोबर आपण ऑनर्स डिग्री म्हणजे प्रत्येक ब्रांचमध्ये स्पेशलायझेशन आणलेलं आहे. आणि हे स्पेशलायझेशन विद्यार्थ्याच्या आवडीनुसार आहे. प्रत्येक ब्रांचमध्ये 3 ते 4 स्पेशलायझेशन आहे. म्हणजे तो विद्यार्थी रेग्युलर डिग्री त्याला बीटेकची मिळणारच आहे. म्हणजे बीटेक इन पर्टिक्युलर ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग, बीटेक इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, बीटेक इन सिव्हिल इंजिनिअरिंग, बीटेक इन इलेक्ट्रिकल, बीटेक इन कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, बीटेक इन ENTC इंजिनिअरिंग. पण बीटेक बरोबर त्याला ऑनर्स ज्याला स्पेशलायझेशन म्हणूयात, स्पेशलायझेशन प्रत्येक आणि ते जे स्पेशलायझेशन मॅडम हे आता ज्याला करंट एज टेक्नॉलॉजीज म्हणतात, जी मार्केटची रिक्वायरमेंट आहे, इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट आहे. कारण हा विद्यार्थी पासआउट झाल्यानंतर इंडस्ट्रीत जाताना त्याला जे काही म्हणजे ज्ञान असणं अपेक्षित आहे, या ज्ञानाधारित आपण ते सगळे स्पेशलायझेशन आलेले प्रत्येक ब्रांचमध्ये स्पेशलायझेशन आहे. आणि हा विद्यार्थी बाहेर जाणार आहे, ह्या विद्यार्थ्याला आणि ते कोणाला आहे, कोणाला जबरदस्ती नाहीये. जर विद्यार्थ्याला आवड असेल, त्याला वाटतं की माझी कुवत आहे, मी हे करता करता अजून ऑनर्स स्पेशलायझेशन करू शकतो, त्यासाठी ते आहेत. जर एखाद्याला वाटलं की नाही मला फक्त बेसिक डिग्री घ्यायची आणि मला कॉम्पिटिटिव्हची तयारी करायची, त्याने स्पेशलायझेशन जावंच असे काही गरजेचं नाहीये. पण बेसिक डिग्री सुद्धा इतकी त्याच्यामध्ये सिलेबसमध्ये इतकं चांगला ॲडव्हान्समेंट आहे की तो करून सुद्धा विद्यार्थ्याच्या प्लेसमेंट चांगल्या होतात. त्यामुळे तो प्रश्न आता राहिलेला नाही की जे मायग्रेशन पूर्वी सोलापूरमधून पुण्याला किंवा मुंबईला व्हायचं, आता तसं नाहीये. आता सोलापूरमध्ये सुद्धा विद्यार्थी इथेच रिटेन राहतात आणि इथेच चांगलं एज्युकेशन करतात. कारण इथं केल्यामुळे काय होतं, जे एज्युकेशन कॉस्ट जी आहे महत्वाचं म्हणजे दुसरा सगळ्यात महत्वाचं आहे तो कॉस्ट रिडक्शन होतं. विनाकारण समजा बाहेर गेल्यानंतर जो काही बाहेर राहण्याचे जे काही खर्च आहे तो खर्च जास्त वाढतो. त्या व्यतिरिक्त बाकीचं मी असं म्हणणार नाही की सगळे विद्यार्थी, पण बाकीची म्हणजे ज्यांना ज्या प्रलोभनं विनाकारण प्रलोभनं जी विद्यार्थी, कारण शेवटी आजकाल स्मार्टफोन मुलांकडे आलेले, त्यामुळे मुलांना नको असलेली प्रलोभनं सुद्धा जिथे कदाचित पालकांचा कंट्रोल राहत नाही अशी प्रलोभनं मुलांना मिळतात. आणि मग त्यामुळे म्हणजे आता पालक सुद्धा जागरूक झालेला आहे की नाही बाबा सोलापूरमध्ये चांगलं एज्युकेशन मिळते, कशाला पुण्याला पाठवायचं. त्यामुळे आता बरेचसे पालक विद्यार्थी इथेच रिटर्न राहून इथेच चांगलं एज्युकेशन घेऊन मग भविष्यात जर इथेच संधी मिळाली तर ठीक आहे, नाही मिळाली तर बाहेर जाण्याचा विचार करतात. पण ऍटलीस्ट डिग्री तरी सोलापूरमध्ये करतात, असं आतापर्यंत तरी अनुभव आहे मॅडम. म्हणजे जे एज्युकेशन आपल्या मनामध्ये आहे की पुण्या मुंबईला खूप छान एज्युकेशन मिळतं, तर असं काही नाही आहे. आपल्या सोलापुरामध्ये सुद्धा त्याच्यापेक्षा बेटर एज्युकेशन आणि जसं सरांनी सांगितलं स्पेशलायझेशन ऑनर्स डिग्री सोबत सुद्धा त्या गोष्टी सगळ्या मिळतात. कॉस्ट आपली खूप इथे वाचते, एज्युकेशन इथे कमी पैशांमध्ये होतं, सगळ्याच गोष्टी इथे चांगल्या होतात. आणि जसं सर म्हणाले की सरांच्या कॉलेजमधले अनेक स्टुडंट्स पुण्याला प्लेसमेंट त्यांना मिळालेले आहेत. आणि शिवाय सर माझ्या माहितीप्रमाणे यावर्षी सिंहगड इन्स्टिट्यूटचे 3 विद्यार्थी विद्यापीठामध्ये पहिल्या 5 जणांमध्ये आलेले आहेत. म्हणजेच सोलापुरामधलं एज्युकेशन हे खरंच खूप छान असं एज्युकेशन आहे. आणि त्यात आपले सिंहगड इन्स्टिट्यूटमधलं इंजिनिअरिंगचं एज्युकेशन, सरांचा अगाध अनुभव आणि तिथली इंजिनिअरिंगची प्रोफेसर्सची जी टीम आहे ती सुद्धा आहेच आहे. सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता एखाद्या विद्यार्थ्याला इंजिनियर व्हायचं आहे,
मग त्याला इंजिनिअरिंग कॉलेजचं सिलेक्शन नेमकं कसं करावं, आपण कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावी याबाबत खूप संभ्रम असतो त्यांच्या मनामध्ये. बरोबर. तर नेमकं इंजिनिअरिंगचं कॉलेज कसं निवडावं या बाबतीत काय सांगाल? अतिशय छान आणि फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण काय होतं, विद्यार्थी आत्ताचा तसा विद्यार्थी आणि आपण म्हटलं तसं पालक सुद्धा कदाचित जागरूक आहेत, पण जागरूक आहेत म्हणून उपयोग नाही फक्त. तर तुम्ही इन्स्टिट्यूट निवडताना, कारण आता कसं आहे, मी म्हटलं तसं की विद्यार्थ्याचं ॲडमिशन जर व्हायचं असेल तर पहिल्यांदा इंजिनिअरिंगच्या ॲटलिस्ट विचार करताना एंट्रन्स एक्झामिनेशन द्यावी लागतात. दोन प्रकारचे एंट्रन्स एक्झामिनेशन आहे. एक नॅशनल लेवलचे एंट्रन्स एक्झामिनेशन होते, ज्याला जेई असं म्हणतात, जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन. आणि दुसरी जी महाराष्ट्र लेवलचे एक्झामिनेशन होते त्याला MST CET एक्झामिनेशन म्हणतात, PCM ग्रुप लागतो. आणि ही एंट्रन्स एक्झामिनेशन दिल्यानंतर एंट्रन्स एक्झामिनेशनचा जो काही स्कोर असेल त्याच्या बेसिसवरती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचं. नंतर मेरिट लिस्ट, पहिल्यांदा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बनते, फायनल मेरिट लिस्ट बनते, आणि मग तो जो काही विद्यार्थ्याचा जो मेरिट लिस्ट नंबर असेल ती मेरिट लिस्ट बनताना सुद्धा त्या विद्यार्थ्याचं म्हणजे अगदी त्याचं स्टेट वाईज मेरिट काय आहे, युनिव्हर्सिटी वाईज मेरिट काय आहे, कॅटेगरी वाईज मेरिट काय आहे, हे सगळ्या गोष्टी त्यात आलेल्या असतात. मग हे एकदा मेरिट लिस्ट बनल्यानंतर आणि त्याच्यात पुढे जाऊन परत मग विद्यार्थ्याला ॲडमिशन घेताना प्रत्येक कॅटेगरीचं सुद्धा डिस्ट्रीब्युशन वेगवेगळे असतात. म्हणजे ॲडमिशन चालू होण्याच्या अगोदर प्रत्येक कॉलेजमधल्या कोणत्या ब्रँचला कोणत्या कॅटेगरीला किती सीट आहेत हे सुद्धा ठरलेलं असतं. म्हणजे अशा प्रकारे सगळं हे असतं. आता महत्त्वाचा प्रश्न जो तुम्ही विचारलात की बाबा कॉलेज सिलेक्शन कसं करायचं, तर कॉलेज सिलेक्शन करण्यासाठीच्या काही अशा म्हणजे गोष्टी आहेत की जिथे त्या कॉलेज, अर्थात सर्वात महत्त्वाची गोष्ट की कॉलेज सिलेक्शन करताना त्या कॉलेजचं रेप्युटेशन कसं आहे, हा फार महत्त्वाचा गोष्ट आहे. बरं, ते रेप्युटेशन ठरतं कशावरती, तर रेप्युटेशन ठरण्याच्या काही गोष्टी आहेत की त्या कॉलेजचं. आता कसं आहे की जसं मी म्हटलं की AICTE नावाची अपेक्स बॉडी आहे, तसंच AICTEच्या अंडर किंवा UGCच्या अंडर काही संस्था आहेत ज्याला आपण नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन म्हणून किंवा NAC असं जी संस्था आहे, नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिल. तर ह्या ज्या संस्था आहेत ना, त्या प्रत्येक कॉलेजचं ग्रेडिंग करतात. आणि ते जे ग्रेडिंग करतात त्या ग्रेडिंगनुसार त्या कॉलेजला एक ठराविक ग्रेड मिळालेलं असतं. म्हणजे हे ते कॉलेज सांगतं म्हणून नाही, तर त्या संस्थांनी केलेलं ग्रेडिंग आहे. हा एक पहिला भाग. दुसरा, त्याच्या व्यतिरिक्त विद्यापीठ सुद्धा त्यांना ॲफिलिएटेड असलेल्या कॉलेजचं ग्रेडिंग करतं. त्या कॉलेजचं म्हणजे त्याला ऑडिट म्हणतात ॲक्च्युली, अकॅडमिक आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑडिट. त्यांनी ऑडिट केलेलं असतं. त्या ऑडिटचा काय स्कोर आहे त्याच्यानुसार, म्हणजे हे झालं थर्ड पार्टी इव्हॅल्युएशन की बाबा त्या कॉलेजचं एक साधारण. त्याच्या व्यतिरिक्त आजकाल काही रँकिंग फ्रेमवर्क निघालेले आहेत. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या, ज्याला पूर्वी HRD मिनिस्ट्री म्हणायचे, आता त्याला मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन म्हणतात, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आणि AICTE यांच्या अंडर सुद्धा त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन काही म्हणजे रँकिंग फ्रेमवर्क काढलेले आहे. जसं अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन्स फॉर इनोव्हेशन अचिव्हमेंट असं म्हणतात. त्या रँकिंगमध्ये ते कॉलेज आहे का. त्याच्यानंतर त्याच्याच पुढे आता मी म्हटलं तसं मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या अंडर एक इनोव्हेशन सेल नावाची कन्सेप्ट आहे. ह्या इनोव्हेशन सेलच्या अंडर प्रत्येक कॉलेजमध्ये एक इन्स्टिट्यूट इनोव्हेशन काउन्सिल स्थापन करावं आणि त्या काउन्सिलमध्ये काही ऍक्टिव्हिटी होतात ज्याच्यामध्ये म्हणजे तिथल्या कॉलेजचे विद्यार्थी किती इनोव्हेशन करतात, किती त्या कॉलेजमध्ये स्टार्टअपला हे केलं जातं, त्या विद्यार्थी जे प्रोजेक्ट करतात ते प्रोजेक्ट सोशल अप्रोचचे किती आहेत, त्याला काही फंडिंग मिळाले का, काही कॉम्पिटिशनमध्ये मुलांनी पार्टिसिपेट केले का, ह्या सगळ्या गोष्टींच्या सगळं सार करून मग काही स्टार रेटिंग केले जातात. ती असं हे IIIC म्हणजे तुमच्या कॉलेजच्या IIC जे सेल आहे त्या IIC सेलचं काय स्टार रेटिंग आहे हे एक्सटर्नल इव्हॅल्युएशन आहे. आता हे एक्सटर्नल इव्हॅल्युएशन आहेत याचा अर्थ काहीतरी त्या कॉलेजचं क्रेडिट आहे म्हणून ते इव्हॅल्युएशन झालेलं आहे आणि म्हणून त्यांना हे आहे. त्या व्यतिरिक्त मी जसं म्हटलं की त्या कॉलेजचं जर रिप्युटेशन चांगलं असेल तर रिप्युटेशन चांगलं असतं म्हणजे काही एक सायकल ऍक्च्युअली तुम्हाला मी सांगतो की इन्स्टिट्यूट चांगलं असतं म्हणजे काय की ते इन्स्टिट्यूट म्हणजे अर्थात इन्स्टिट्यूट म्हणजे बिल्डिंग आहे, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि ते चांगलं असलंच पाहिजे कारण शेवटी इन्फ्रास्ट्रक्चर असल्याशिवाय इन्स्टिट्यूट चांगलं उभं राहू शकत नाही. पण त्याबरोबर तिथला ह्युमन रिसोर्स महत्वाचे म्हणजे टीचर्स कसे आहेत, तिथले प्राध्यापक कसे आहेत. ते प्राध्यापक जे चांगले असतील तर ते विद्यार्थ्याला टीचिंग चांगलं करतात. जर टीचिंग चांगलं झालं तर तुम्ही मग अशी म्हटलं तसं आमची जशी युनिव्हर्सिटी 3 रँकर आले तसं म्हणजे मग मुलाचे रिझल्ट चांगले येतात. मुलाचा रिझल्ट जर प्रोग्रेसिव्हली चांगला राहिला त्याचबरोबर विद्यार्थ्यांची बाकीची सुद्धा डेव्हलपमेंट म्हणजे विद्यार्थ्याचं आम्ही 3 प्रकारे बघतो, अकॅडमिक असेल, को करिक्युलर असेल, एक्स्ट्रा करिक्युलर असेल. ह्या सगळ्या याच्यामध्ये मुलाची डेव्हलपमेंट चांगली होते का, ही डेव्हलपमेंट जर चांगली होत असेल तर मग शेवटी त्याचं जे आउटपुट जे आहे त्या
आउटपुट मेजर करतो आपण कशामध्ये, प्लेसमेंटमध्ये मेजर करतो, त्यांचा आउटकम मेजर करतो आपण, ते विद्यार्थी किती हायर स्टडीजला गेलेले आहेत, किती विद्यार्थी एंटरप्रेन्योर झालेले आहेत. हा सगळा स्टॅटिस्टिक्स आजकाल कॉलेजमध्ये, प्रत्येक कॉलेजमध्ये हे अवेलेबल आहे. ह्या अपेक्स बॉडीजकडे सुद्धा हे स्टॅटिस्टिक्स अवेलेबल आहे. ही सगळी माहिती घेऊन आणि त्याच्या पुढे जाऊन मी म्हणेल की म्हणजे एखाद्या कॉलेजचा प्राचार्य सांगतोय, प्राध्यापक सांगतोय म्हणून नव्हे, तर त्या कॉलेजमध्ये जो शिकणारा विद्यार्थी आहे तो विद्यार्थी, कारण तो आता तिथे शिकत असतो किंवा तिथून पासआउट झालेला जो विद्यार्थी आहे त्याला त्या कॉलेजचं कल्चर माहिती असतं, त्या कॉलेजच्या विषयी सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित माहिती असतात. त्यांच्याकडून जर फीडबॅक घेतला आणि त्यांनी सांगितलं की नाही बाबा ह्या कॉलेजचं रिप्युटेशन असं, इथून तुम्ही केलं तर तुम्हाला फायदा होणार आहे, मग ह्या सगळ्या गोष्टीचा हे करण्यासाठी मी सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना नक्की आवाहन करेल की तुम्हाला जे काही कॉलेज निवडायचं असेल ना, ते फक्त घरी बसून कॉलेज निवडण्यापेक्षा त्या कॉलेजमध्ये नक्की जा. त्या कॉलेजमध्ये मी सांगितले ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत का हे पहा आणि मग त्याच्यानंतर तिथल्या विद्यार्थ्यांशी बोला, प्राध्यापकांशी बोला आणि त्याच्यानंतर आपला स्वतःचा निर्णय घ्या. म्हणजे घरात बसून फक्त निर्णय घेऊ नका. तुम्ही मग जो प्रश्न विचारला होता ना की विद्यार्थी सोलापूरतून पुण्याला जातात, पुण्याला जाण्याची आवश्यकता नाही. म्हणजे जर तुम्हाला जर शिकण्यासाठी जाण्याची आवश्यकता नाही, सोलापूरमध्ये पण चांगला आहे, पण समजा एखाद्याला पुण्याला वाटत असेल तर पुण्यातल्या सुद्धा कॉलेजला जाऊन नक्की पहा. पुण्यामध्ये इन्स्टिट्यूट आहे म्हणून इन्स्टिट्यूट खूप चांगले असं नाही, तिथं सुद्धा काही इन्स्टिट्यूट खूप चांगले आहेत, पण काही इन्स्टिट्यूट कदाचित तेवढे मानांकित नसेल. पण तुम्ही इथं बसून जर काही निर्णय घेतला आणि तिथं जर नंबर लागला आणि तिथे गेल्यानंतर कळाले की ते इन्स्टिट्यूट फार चांगलं नाहीये, तर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही इथं घ्यायचं असेल, कुठेही घ्यायचं असेल, तर त्या कॉलेजमध्ये नक्की व्हिजिट करा. त्या कॉलेजमधल्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर निर्णय घ्या. हे मी नक्की पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगेल की ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच इन्स्टिट्यूटचं निवड करावी. कारण अदरवाईज तुम्ही ते एकदा ऍडमिशन घेतलं आणि मग 4 वर्ष पुढचा परत प्रवास असतो आणि 4 वर्षामध्ये ह्या सगळ्या परत तुमचं तयारी जर चांगली झाली नाही तर मग जो पांगाचे तुम्ही प्रश्न विचार ना की 90% तर इंजिनियर बेकार राहत नाहीत, हा नक्कीच नाहीये. पण तरी सुद्धा पुढे इंजिनिअरिंग कुठून तरी करून माझ्याकडे फक्त डिग्री आली पण माझा काहीच उपयोग झाला नाही असं म्हणजे समाजाला सुद्धा आणि स्वतःला सुद्धा तसं वाटू नये, यासाठी एखादं इन्स्टिट्यूट खूप चांगलं निवडणं गरजेचं आहे. थोडक्यात एक्सटर्नल इव्हॉल्युशन कॉलेजचं आणि सरांनी बाकीचे जे क्रायटेरिया सांगितलेले आहेत तर ते क्रायटेरिया व्यवस्थितपणे चेक करून मगच इन्स्टिट्यूटची निवड केली पाहिजे. सर, आजकाल बरेच असे गरीब होतकरू मुलं आहेत जी प्रचंड हुशार आहेत, म्हणजे खरोखरच अति हुशार आहेत, पण केवळ आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ते इंजिनिअरिंगकडे वळत नाहीत. कारण त्यांची अशी धारणा असते की इंजिनिअरिंग म्हणजे खूप खर्च आहे, लाखो रुपये इंजिनिअरिंग करता खर्च करावे लागतात. तर खरोखरच इंजिनिअरिंग हे सेक्टर खर्चिक आहे का? नाही, कदाचित आताच्या काळात तर नक्कीच नाही. कारण त्याची मी कारण सांगतो. महत्वाची गोष्ट काय आहे की इंजिनिअरिंग एज्युकेशन मी जे तुम्हाला सांगितलं ना की याचे ऍडमिशन जी प्रक्रिया होते, ही ऍडमिशन प्रक्रिया आपल्या महाराष्ट्रामध्ये सीईटी सेल जे आहे, जे एक्झामिनेशन मुलांचे घेतात, त्या सीईटी सेलच्या माध्यमातून कॅप जी प्रोसेस आहे, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस मधून सगळ्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन्स होतात. आणि मग मी तुम्हाला म्हटलं तसं की ह्या याच्यामध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक ब्रँच वाईज त्या कॅटेगरीच्या सीट्स अवेलेबल असतात, रिझर्व्ड असतात आणि तो त्या कॅटेगरीचा विद्यार्थी त्याच याच्यामध्ये जाऊ शकतो. आता याच्यात सगळ्यात महत्वाचं काय की केंद्र सरकार असेल, महाराष्ट्र सरकार असेल, त्यांना माहिती आहे की हे विद्यार्थी उद्याचे आपल्या देशाची महत्वाची मॅनपॉवर आहे आणि त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना एज्युकेशनसाठी आपण आता सपोर्ट केला तर उद्या हा विद्यार्थी आपल्या देशाच्या बिल्डिंगमध्ये किंवा देशाच्या प्रगतीमध्ये हा विद्यार्थी नक्की सपोर्ट करणार आहे. म्हणून सरकारने ह्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप देऊ केलेल्या आहेत. या स्कॉलरशिपमध्ये मी प्रामुख्याने 3 प्रकारचे स्कॉलरशिप तुम्हाला सांगतो. पहिली जी स्कॉलरशिप आहे त्याला मेरिटोरियस स्कॉलरशिप म्हणतात. स्कॉलरशिप म्हणण्यापेक्षा मेरिटोरियस म्हणजे स्कीम आहे. ती स्कीम काय आहे की जर एखादा विद्यार्थी खूप हुशार आहे पण आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही आणि त्या विद्यार्थ्याला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्या विद्यार्थ्याला जर इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन मिळालं तर इन्स्टिट्यूटच्या जे काय कॉलेजची जी कोणत्याही कॉलेजची फी असते त्यात सुद्धा पुढे सांगतो की कॉलेजची जी फी असते ही फी ते कॉलेज ठरवत नाही, तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची फी रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणून आहे, ते प्रत्येक कॉलेजची दरवर्षीची फी ठरवतात. याच्यामध्ये एक ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी हा साधारण असा पोर्शन असतो. ट्युशन फी साधारण 90% असते, डेव्हलपमेंट फी साधारण 10% असते. जी टोटल फी असते ना त्याच्या 90% ट्युशन फी, 10% डेव्हलपमेंट फी. जर एखाद्या विद्यार्थ्याला जर तो मेरिटोरियस आहे तर प्रत्येक कॉलेजमध्ये जे काय नंबर ऑफ सीट्स असतात साधारणपणे प्रत्येक ब्रँचच्या 60 जागा असतात किंवा 60च्या मल्टिपल्स मध्ये असतात. 60 जर जागा असतील तर 60 जागा आमच्या मागे 5%
म्हणजे 60 जागांच्या मागे 3 जागा होतात. ह्या 3 जागा ह्या अशा विद्यार्थ्यांसाठी जे मेरिटोरियस विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी त्या जागा असतात. त्याला जी स्कीम आहे त्या स्कीमला नाव आहे TFWS, ट्युशन फी वेवर स्कीम. म्हणजे ट्युशन फी कम्प्लीट वे ऑफ होते, ट्युशन फी माफ होते. ह्या विद्यार्थ्यांनी फक्त डेव्हलपमेंट फी भरायची आणि त्या विद्यार्थ्याला ते सीट मिळणार, त्या सीट मिळाल्या त्याच्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन होतं. म्हणजे 90% जवळजवळ फी माफ होते. दुसरा ही झाली मेरिटोरियसची. दुसरी जी स्कीम आहे ती रिझर्व्ह कॅटेगरीनुसार किंवा फायनान्शियली इकॉनॉमिकल बॅकग्राऊंडनुसार असणारी स्कीम. याच्यामध्ये काय आहे की जर ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल किंवा ओबीसी कॅटेगरीचा विद्यार्थी असेल, ह्या दोन्ही कॅटेगरीला मिळणारे फायनान्शियल बेनिफिट साधारणपणे सारखे आहेत. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 2 प्रकारातून ऍडमिशन मिळतं. एक तर ईबीसी मधून मिळतं किंवा EWS नावाचे आता एक नवीन हे निघालेलं इकॉनॉमिकली विकर सेक्शन. इकॉनॉमिकली विकर सेक्शन जर एखाद्या कॅटेगरीतून एखादा विद्यार्थी येत असेल त्याला सुद्धा 60 जागांच्या वरती 10% म्हणजे 6 जागा मिळतात. त्यातून त्या विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळू शकतं किंवा त्याला ईबीसी मधून ऍडमिशन मिळू शकतं किंवा एखादा ओबीसी कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर मी म्हटलं तसं या तिन्ही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फायनान्शियल बेनिफिट सारखे मिळतात. फायनान्शियल बेनिफिट सारखे मिळतात म्हणजे काय की कॉलेजची जी ट्युशन फी आहे यातल्या 50% ट्युशन फी हे गव्हर्नमेंट त्या कॉलेजला देतं. राहिलेली 50% फी आणि डेव्हलपमेंट फी एवढीच विद्यार्थ्यांनी भरायची असते. राहिलेली बाकीची ट्युशन फीच्या 50% गव्हर्नमेंट देतं. म्हणजे त्या विद्यार्थ्याला 50%चं बर्डन कमी होतं. त्याच्यानंतर जे व्हीजी कॅटेगरीचे विद्यार्थी असतील, एनटी कॅटेगरीचे असतील, एसबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी असतील, ह्या सर्व विद्यार्थ्यांना फक्त डेव्हलपमेंट फी एवढीच भरायची असते. 90% फी त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट त्या कॉलेजला देतं. म्हणजे ती 90% फी त्याची माफ होत नाही, पण 90% फी त्यांच्याच वतीनं गव्हर्नमेंट भरतं. आणि एससी कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर एससी कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला मात्र 5 पैसे भरायचे नसतात. ह्या विद्यार्थ्यांची 100% फी गव्हर्नमेंट ॲज अ स्कॉलरशिप देतं. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना तर कसल्याही प्रकारची फी नसताना सुद्धा ते विद्यार्थी शिकू शकतात. मग आता ह्यामध्ये शिकण्यासाठी बरं याच्यामध्ये काही मर्यादा गव्हर्नमेंटने टाकलेल्या आहेत. मर्यादा काय आहेत की एससी कॅटेगरी सोडून बाकीच्या सर्व कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत यांच्या पालकांचं उत्पन्न, वार्षिक उत्पन्न ची मर्यादा 8 लाख रुपये आहे. म्हणजे 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसावं आणि मागच्या 3 वर्षाचा ज्याच्यामुळे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळतं, हे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट त्या विद्यार्थ्याला मिळावं. म्हणजे त्या विद्यार्थ्याला काय लागतं तर बाकीचे डॉक्युमेंट तर लागतातच. म्हणजे त्याच्यामध्ये 10वीचे 12वीचे मार्कशीट्स लागतील, त्याचा शाळा सोडल्याचा दाखला लागेल, त्याच्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट, नॅशनल सर्टिफिकेट. जर दाखल्यावरती जर त्याची नॅशनॅलिटी डोमेसाईल लिहिलेला असेल तर सेपरेट काढायची आवश्यकता पडत नाही. पण डोमेसाईल आणि सर्टिफिकेट एक्स्ट्रा. त्याच्या व्यतिरिक्त रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी हे फार महत्वाचं डॉक्युमेंट आहे. कास्ट व्हॅलिडिटी हे डॉक्युमेंट लागतं आणि त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं. फक्त एससी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागत नाही. बाकी सर्व विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट पण लागतं रिझर्व्ह कॅटेगरीला. मग ह्या सगळ्या स्कीम आहेत ह्या शिक्षणासाठी. तिसरी जी आहे ती वसतिगृहासाठी सुद्धा सरकार मदत करतं. म्हणजे जर एखादा बाहेरगावून विद्यार्थी एखादा सोलापूर सारख्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी येतोय आणि तिथं राहायचं असेल तर त्या विद्यार्थ्याला वसतिगृह निर्वाह म्हणजे जर एखादा ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता म्हणून त्याला ती स्कीम मिळते. त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याला जवळजवळ 20,000 रुपयापर्यंत त्याला म्हणजे वार्षिक सरकार मदत करतं. जर एखादा एससी कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना नावाची योजना आहे, ज्याच्यामधून त्या विद्यार्थ्याचा जवळजवळ 35,000 ते 40,000 रुपयापर्यंत म्हणजे त्या विद्यार्थ्याचा जो काही खर्च पूर्ण झालेला असेल तो जवळजवळ तेवढा खर्च हॉस्टेलचा खर्च म्हणून त्या विद्यार्थ्याला परत मिळतं. म्हणजे ह्या सगळ्या ज्या स्कीम आहेत यातून जर विद्यार्थी, ह्या सगळ्यात महत्वाचं काय आहे की विद्यार्थ्याचं ऍडमिशन हे कॅपमधून झालेलं असलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त अजून जे मायनॉरिटीचे विद्यार्थी आहेत त्यांना एक अजून वेगळं बेनिफिट मिळतं. मायनॉरिटीचा जर विद्यार्थी एखादा असेल तो ओपन कॅटेगरीमधून ऍडमिशन घेतलं त्याला एबीसी मधून ऍडमिशन मिळू शकतं. मायनॉरिटीचे काही विद्यार्थी ओबीसी कॅटेगरीमध्ये पण येतात, त्यांना ओबीसी मधूनचे बेनिफिट मिळू शकतात. आणि त्या व्यतिरिक्त मायनॉरिटीची एक वेगळी स्कॉलरशिप मिळते, ज्याची पूर्वी म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत त्याची मर्यादा जास्तीत जास्त 25,000 अशी होती, पण ह्या वर्षीपासून ती जास्तीत जास्त 50,000 एवढी मर्यादा केलेली आहे. म्हणजे मायनॉरिटीचा एखादा विद्यार्थी जर तिकडून घेत असेल त्याला इकडून जर स्कॉलरशिप नाही मिळेल तर कमीत कमी मायनॉरिटीची स्कॉलरशिप सुद्धा 50,000 पर्यंत मिळते. म्हणजे एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या स्कीम आहेत ज्याच्यामुळे विद्यार्थ्याला किंवा त्याच्या पालकांना फार बर्डन येत नाही. मी याच्या पुढे जाऊन म्हणेल की विद्यार्थ्यांनी जर स्वतःची कुवत चांगली असेल, जर चांगला अभ्यास केलेला असेल तर इनडायरेक्टली तो पालकांना आर्थिकदृष्ट्या मदत करतो. कारण त्याचं जर मेरिट मध्ये चांगला बसला, जर चांगल्या कॉलेजला त्याचं ऍडमिशन झालं आणि कॅप मधून ऍडमिशन झालं तर त्या विद्यार्थ्यांनी पालकाला मदत केली असं आपण म्हणेल.
म्हणजे त्यांनी वेगळं कष्ट करण्यापेक्षा त्याने याच्यात पुढे पण रिक्वायरमेंट काय आहेत मात्र त्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन झाल्यानंतर स्कॉलरशिपला स्वतः अप्लाय केलं पाहिजे. अप्लाय केल्यानंतर कॉलेजमधला त्याचा 75% अटेंडन्स असला पाहिजे. ह्या मॅन्डेटरी रिक्वायरमेंट आहेत. म्हणजे त्यामुळे त्या रिक्वायरमेंट पूर्ण करणं ही विद्यार्थ्याची मात्र जबाबदारी आहे ऍडमिशन घेतल्यानंतर सुद्धा. म्हणजे गव्हर्नमेंटनी खूप सोयी सुविधा करून दिलेल्या आहेत. अगदी ट्युशन फीस सहित अगदी हॉस्टेल अकोमोडेशन चार्जेस सुद्धा गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करते. फक्त ही सर्व माहिती विद्यार्थ्यांना आणि पालकांना करून घेणं महत्वाचं आहे आणि त्या सगळ्या ज्या सोयी सुविधा दिलेल्या आहेत तिथपर्यंत पोहोचणं, त्या सगळ्या फुलफिलमेंट जे तुम्ही डॉक्युमेंट सांगितले ते करणं गरजेचं आहे. सर, आज इंजिनिअरिंग हे जे सेक्टर आहे याच्यामध्ये बरेच शाखा तयार झालेल्या आहेत. तर सध्या इंजिनिअरिंगमध्ये कोणत्या शाखेचा जास्त बोलबाला आहे आणि त्याच्यामध्ये करिअरच्या कशा संधी उपलब्ध आहेत? हा एक अगदी अजून एक महत्वाचा प्रश्न आहे की कोणत्या ब्रांचला ऍडमिशन घ्यावं. विद्यार्थ्यांच्या मध्ये आणि पालकांच्या मध्ये फार संभ्रम असतो. आणि संभ्रम असण्यापेक्षा बऱ्याच वेळा मी काय बघतो की थोडंसं ऐकीव माहितीवरती किंवा कोणीतरी सांगितलंय की अरे ही ब्रांच खूप चांगली, याला ऍडमिशन घे. खरं तर विद्यार्थ्यांना मी सांगतो की पहिली गोष्ट की त्या विद्यार्थ्याची कुवत आणि आवड, हा जो पहिल्यांदा आपण विषय म्हटलो ना की तो नक्कीच महत्वाचा आहे. आणि मग त्यानंतर विद्यार्थी कोणीतरी तिसऱ्याने सांगतोय की वो ह्या ब्रांचला ऍडमिशन घे, ह्या ब्रांचला खूप चांगला आहे म्हणून तसं करू नये. माझ्या मते इंजिनिअरिंगची प्रत्येक ब्रांच तेवढीच चांगली आहे. कोणतीही ब्रांच फार चांगली किंवा एखादी ब्रांच फार वाईट असं अजिबात नाही. सगळ्या ब्रांच मधून मिळणाऱ्या अपॉर्च्युनिटी सारख्याच आहे. मुलाला नक्की काय करायचंय याच्यानुसार किंवा मुलाची आवड काय याच्यानुसार गोष्टी ठरतात. त्याच्या पुढे जाऊन म्हणजे प्रत्येक ब्रांच मधून मी म्हणत तसे संधी सारख्या आहेत. याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की मुलगा आत्ता ऍडमिशन घेतो, 4 वर्षानंतर त्याची डिग्री पूर्ण होणार आहे. बरोबर. मुलाला आता कोणीतरी सांगितलं असतं की ह्या ब्रांच मध्ये खूप चांगला स्कोप आहे, खूप मुलांना चांगला जॉब मिळतोय म्हणून तू हे ऍडमिशन घे. पण तो सांगणाऱ्याला हे कदाचित माहित नसतं की 4 वर्षानंतर नक्की तो स्कोप असणार आहे का. मग तिथं प्रश्न परत येतो की जो डिमांड वर्सेस सप्लाय, मी मगाशी म्हटलं तसं 4 वर्षानंतर एखाद्या ब्रांचला सप्लाय खूप झाला, डिमांड जर त्यावेळेस तेवढी नसेल तर परत मग ह्या मुलाचा तोच प्रश्न येणार आहे जो मगाशी तुम्ही सांगितलं ना की काही विद्यार्थी बेकार कोणी राहत नाही, पण त्यावेळेस ह्या अडचणी येऊ शकतात. त्यामुळे माझं स्वतःच तरी म्हणजे मत असं आहे की विद्यार्थ्याची स्वतःची आवड त्याबरोबर खरोखर मार्केटचं अनालिसिस आताच पाहून नाही, 4 वर्षाचं प्रोजेक्शन जर विद्यार्थ्याला माहित नसेल तर एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीकडून की बाबा नक्कीच असं 4 वर्षानंतर काय हे असू शकतं. मग गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज असतील, इंटरनॅशनल लेवलला काय घडामोडी चाललेल्या आहेत, कोणता सेक्टर ग्रो होऊ शकतो, कोणत्या सेक्टरमध्ये माणसाची जास्त रिक्वायरमेंट आहे, याचा थोडासा आहे ना अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आणि आजकाल आता मी जर म्हटलं ना की लोकांना प्रत्येकाला वाटतं मला आयटी क्षेत्रात जायचंय. हो, आयटी क्षेत्रात जायचंय म्हणजे तुम्ही फक्त आयटी इंजिनियर असला पाहिजे असं नाहीये. आयटी क्षेत्रामध्ये मुलं म्हणतात AIML एक आहे, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हे फक्त कॉम्प्युटर आयटी पुरतच मर्यादित नाही. तुम्ही एखादा सिव्हिल इंजिनियर असेल, एखादा मेकॅनिकल इंजिनियर असेल, एखादा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असेल, त्यांना सुद्धा एवढाच जेवढा कॉम्प्युटर आयटी वाले जेवढे शिकतात ना तेवढाच प्रत्येक ब्रांच मध्ये आजकाल कॉम्प्युटरच्या प्रोग्रामिंगचे सब्जेक्ट शिकवले जातात. कॉम्प्युटरच्या ज्या काय मिनिमम रिक्वायरमेंट आहेत त्या सब्जेक्ट सगळे केले जातात. आणि तिकडे सुद्धा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा आता जर रोबोट म्हणून आपण जर विचार केला, जिथं म्हणजे आपण जी एक नवीन एक वेगळ्या प्रकारची ब्रांच येते जी आमच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून ऑनर्स मध्ये रोबोटिक्स चालतं. आता ह्या ब्रांचचा जर विचार केला तर ह्या ब्रांच मध्ये फक्त कॉम्प्युटर इंजिनियर लागतात का? रोबोट म्हणजे माणसाची प्रतिकृती असल्यासारखं आहे. म्हणजे कोणीतरी मेकॅनिकल इंजिनियर लागतो की जो तशी प्रतिकृती तयार करेल, तशा मोटर तसं म्हणजे हालचाली करायच्यात ना, म्हणजे तो मेकॅनिकल इंजिनियर असतो. ते सगळं कंट्रोल करणारी मागे इलेक्ट्रॉनिक सर्किटरी असते, ती इलेक्ट्रॉनिक सर्किटरी त्याच्यावर काम करते, म्हणजे ज्याला आम्ही मेकॅट्रॉनिक्स असं म्हणतो. ते सगळे कंट्रोल हे करते. त्याला सप्लाय द्यायला इलेक्ट्रिकल इंजिनियर असतो, तो इलेक्ट्रिकल इंजिनियर काहीतरी हे करतो. आणि मग याच्यामध्ये काहीतरी जे सॉफ्टवेअर असतं ते सॉफ्टवेअर फक्त कॉम्प्युटर इंजिनियर, आणि तोच फक्त बनवतो असं नाहीये. म्हणजे आता तुम्हाला सांगतो आमचा अनुभव काय आहे की कोर ब्रांचेस मधून अगदी सिव्हिल इंजिनिअरिंग मधून करून, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये करून, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये इंजिनिअरिंग करून हे सुद्धा विद्यार्थी आयटी मध्ये जातात. विद्यार्थ्यांना अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जर एखाद्याला आयटी मध्ये जायचं असेल, मी फक्त कॉम्प्युटर केलं आणि 4 वर्षानंतर कदाचित समजा आपल्याला माहित नाही की 4 वर्षानंतर सिच्युएशन काय राहील, चांगली राहील तर ठीक आहे. बरेच विद्यार्थी मला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करायचं, मला आयटी इंजिनिअरिंग करायचं आहे, 4 वर्षानंतर जर राहिलं नाही तर हे विद्यार्थी परत इकडे
कोर ब्रँचेसकडे अपॉर्च्युनिटी ह्या विद्यार्थ्यांना मिळत नाही. पण एखाद्या विद्यार्थ्याने कोर ब्रँचेस मधून इंजिनिअरिंग केलेलं असेल आणि तो विद्यार्थी 4 वर्षानंतर त्याला त्या ब्रँचमध्ये, कारण कदाचित तिथे सप्लाय कमी झाली असेल तर डिमांड नक्कीच असणार आहे, पण डिमांड असून सुद्धा जर त्याला वाटलं की नाही मला दुसऱ्या आयटी मध्ये जायचं आहे, तर तो विद्यार्थी आयटी मध्ये जाण्यासाठी एलिजिबल होतो. पण इकडचा विद्यार्थी इकडे जात नाही. हे बऱ्याच पालकांना, विद्यार्थ्यांना लक्षात नाही किंवा लक्षात येत नाही. त्यामुळे स्वतःहून पूर्ण माहिती घेऊन 4 वर्षाचं साधारण प्रोजेक्शन बघून कोणीतरी सांगतोय म्हणून नाही, किंवा त्याच्यामध्ये सुद्धा अजून जे काय आपले सब्जेक्ट आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, ह्या सब्जेक्ट्समध्ये मला खरोखर त्यात किती आवड आहे आणि मग माझा कोणता सब्जेक्ट चांगला आहे याचं थोडंसं ओरिएंटेशन पाहून मग माझ्याकडे अशी विद्यार्थी मॅडम फर्स्ट इयरला कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलेलं होतं, पण सेकंड इयरला मला कॉम्प्युटर नको, मला सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं म्हणून ब्रांच ट्रान्सफर करून सिव्हिल इंजिनिअरिंगला गेलेले आहेत. सेकंड इयरला ब्रांच ट्रान्सफर करण्याचा सुद्धा एक ऑप्शन अवेलेबल असतात. तर ब्रांच ट्रान्सफर करून सिव्हिल इंजिनिअरिंगला सुद्धा गेलेले विद्यार्थी आहेत. आणि मला सर का गेलेत, कारण फर्स्ट इयर सगळ्यांचं कॉमन असतं. कोणत्या ब्रांचला कोणत्या विद्यार्थी ऍडमिशन घेतलं तर फर्स्ट इयर कॉमन असतं. त्यांना सब्जेक्ट सगळे शिकतात. त्या विद्यार्थ्याला वाटलं, मुलगी आहे ती, तिला वाटलं की अरे मला सर याच्यापेक्षा मला सिव्हिल इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट खूप छान वाटतात आणि मला वाटतं की सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मी खूप चांगलं करिअर करू शकते. कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन हे करून तिने गव्हर्नमेंटचे एक्झामिनेशन क्रॅक केलेले आहेत. म्हणजे असं काही नाहीये की मला, कारण मुलांची आवड ऍडमिशन घेतल्यानंतर सुद्धा बदलू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अगोदर हे पूर्ण व्यवस्थित माहिती घेऊन आपला स्वतःचा कल अभ्यास करून मार्केटची रिक्वायरमेंट, आणि जर ते तुम्हाला माहित नसेल तर कोणत्या तरी आमच्यासारख्या प्रोफेशनल माणसाची चर्चा करून, एखाद्या चांगल्या प्राध्यापकाशी चर्चा करून मग तुम्ही निर्णय घ्यावा, असं मी नक्की सगळ्यांना सल्ला देईल. नक्की सर. सर, आज तुम्ही इथे आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि सर्व विद्यार्थी आणि पालकांना करिअर विषयक अतिशय उत्तम असं तुम्ही समुपदेशन केलं, मार्गदर्शन सर्वांना दिलेलं आहे. सर, जाता जाता माझा एक प्रश्न तुम्हाला, आतापर्यंत आपण जी काही चर्चा केली हे 10वी 12वी यशस्वी विद्यार्थ्यांकरता आपण केली, त्यांच्या पालकांना आपण मार्गदर्शन केलं सर. पण आज असेही विद्यार्थी आहेत जे 10वी 12वी मध्ये यावर्षी अयशस्वी झालेले आहेत आणि अशा वेळेला खरं तर हा खूप कठीण काळ आहे त्यांच्याकरता. आणि या कठीण काळामध्ये अशा मुलांना त्यांच्या नातेवाईकांनी, आईवडिलांनी आणि मित्रमैत्रिणींनी त्यांना सांभाळून घेणं खूप गरजेचं आहे. कारण आजकाल आपण अशा अनेक न्यूज ऐकतोय ज्या न्यूज खरोखरच आपल्याला काय म्हणतात, खटका फोडवतात आपला, किंवा अगदी धडधड वाढते आपल्या हृदयाची. अशा काही वाईट न्यूज आपण बऱ्याच ऐकतो. तर हे अपयशी जे विद्यार्थी आहेत तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? येस, हा खरोखर खूप महत्त्वाचा म्हणजे घटक आहे आपल्या समाजातला, की मी खरं तर म्हणेल की अयशस्वी कोणीच नसतो. त्या वेळेसचा जो काही निर्णय आलाय, जो काही रिझल्ट आलाय, तो कदाचित आपल्या फेवरेबल आता नसेल. याचा अर्थ आयुष्यभरासाठी मला तसाच रिझल्ट मिळणार आहे असं अजिबात नाही. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आता नाही, मी कदाचित अजून एक संधी घेऊ शकतो आणि तशा संधी आहेत. मी आता पाहतोय ह्या वर्षी सुद्धा, म्हणजे अगदी 12वीला सुद्धा काही विद्यार्थ्यांनी, आम्ही एंट्रन्स एक्झामिनेशनची खूप चांगली तयारी केली म्हणून तयारी केली, तिकडे कदाचित त्यांना चांगले मार्क्स मिळणार आहेत, पण 12वीला मिनिमम एलिजिबिलिटी झालीच नाही आणि म्हणून सुद्धा ऍडमिशनला एलिजिबल नाही आहेत. असेही काही विद्यार्थी आहेत. मग हे विद्यार्थी चुकीचे आहेत का? ठीक आहे, त्यांनी करताना ह्यावेळेस नाही झालं, त्यांना अजून ऑप्शन आहेत. री एक्झामिनेशन तुम्ही देऊ शकता, त्याच्यानंतर पेपर चेकिंग, फोटोकॉपी मागून तुम्ही री असेसमेंटला अप्लाय करू शकता. जर मला खात्री असेल की नाही माझं असेसमेंट चांगलं झालेलं नाहीये, तुम्ही री असेसमेंट करून घ्या, त्यातून मार्क्स वाढू शकतात. हे करूनही जर नाही झालं, ठीक आहे. म्हणजे असं काही नाही की आयुष्यातलं कदाचित समजा हे नाही झालं तर एखादं वर्ष चुकून समजा वाया गेलं तर फार काही मोठं बर्डन झालंय असं नाहीये. आयुष्य फार मोठं आहे आणि पुढे करिअरमध्ये अजून खूप सगळ्या वेगवेगळ्या संधी मिळणार आहेत. याच्यामध्ये बरं, मी आता एखाद्या एज्युकेशनला मला मी असे काही विद्यार्थी बघितलेले आहेत, यावर्षी गॅप घेतला. बरेचसे विद्यार्थी मेडिकलला जाणार तर गॅप घेऊन, म्हणजे मला ह्या वर्षी नाही चांगलं मिळालं, गॅप घेतात, पुढच्या वर्षी जातात. इंजिनिअरिंगला येणारे विद्यार्थी ह्या वर्षी मला ऍडमिशन नाही मिळालं, चांगल्या ह्याच कॉलेज नाही मिळालं, गॅप घेतात, पुढच्या वर्षी परत माझ्याकडे आलेले आहेत. मागच्या वर्षी माझ्याकडे आले होते, त्यांनी म्हणजे 2 वर्षापूर्वी आले होते, त्यांनी 1 वर्ष गॅप घेऊन परत आमच्याकडेच दुसऱ्या वर्षी आलेले आहेत. असे विद्यार्थी असतात, ते परत तयारी करायची. उमेद फक्त हरवू नये, कधीही निगेटिव्ह विचार करू नका, पॉझिटिव्ह विचार करा. आणि ठीक आहे, मला आता अपयश आलेलं आहे, पण पुढच्या वेळेस मी नक्की यशस्वी होणार आहे, नक्की मी चांगलं काहीतरी करून दाखवणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त मला समजा आता नाही मला मिळालं, पुढच्या वेळेस किंवा वेगळा अजून मार्ग आहेत. म्हणजे याच्यामध्ये खूप असे काही गोष्टी आहेत, म्हणजे जिथे मास कम्युनिकेशन सारख्या गोष्टी असतील, तुम्हाला जर चांगला जर हे असेल, कॉन्फिडन्स असेल, तर आपल्यासारख्या चांगल्या अँकर सुद्धा, म्हणजे हे सुद्धा एक वेगळा क्षेत्र आहे. जर आजकाल म्हणजे खूप चांगले प्रोफेशनल, मी खरं तर आहे ना, चांगला आणि त्याच्या पुढे काही पण लावा,
तो तुम्ही चांगला अँकर म्हणा, चांगला प्रोफेसर म्हणा, चांगला इंजिनियर म्हणा, चांगला डॉक्टर म्हणा, म्हणजे हे प्रत्येकाच्या पुढे जर चांगला म्हणजे याचा अर्थ काय की त्यामध्ये काहीतरी प्रावीण्य मिळवणं. आणि हे प्रावीण्य मिळवण्यासाठी बरेच विद्यार्थी खूप चांगले कदाचित अकॅडमिकली किंवा टेक्निकली फार चांगले नसतील, पण त्यांना वक्तृत्व चांगलं आहे, चांगलं ते बोलू शकतात, वेगवेगळे क्षेत्र त्यांच्यासाठी अवेलेबल आहेत. व्हॉइस ओव्हर देणारे म्हणजे आता बरीच लोक आहेत, ऍक्टर ऍक्ट्रेसेस स्पोर्ट्समन जे आहेत हे काय अकॅडमिकली फार चांगले होते असं नाहीये, पण त्यांचं कदाचित ते अजून फार चांगलं आणि लोक त्यांच्याकडे उलट म्हणजे स्टार म्हणून पाहतात. म्हणजे असंही वेगवेगळे क्षेत्र आहेत. कोणी उमेद हरवू नये, निगेटिव्ह विचार करू नये, पॉझिटिव्ह विचार करा, नक्की प्रत्येकाचं भलं होणार आहे. नक्कीच सर. शेवटी म्हणतात ना, अपयश हीच यशाची पहिली पायरी असते. आणि कदाचित 10वी-12वी मध्ये आलं असेल अपयश, पण असे अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत की जे 10वी-12वीत अपयशी झालेले आहेत, पण त्यांच्या आयुष्यात ते खूप पुढे गेलेले आहेत. आणि अशी अनेक उदाहरणं आहेत, तर नक्कीच त्यांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवा. प्रयत्न सोडायचा नाही, कारण शेवटी म्हणतात मराठीमध्ये, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. तर नवले सर, आज तुम्ही आमच्या जनता राज्य न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये आलात आणि इथे विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना खूप छान असं मार्गदर्शन केलं. त्याकरता जनता राज्य न्यूज चॅनल तर्फे तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. मी आमच्या सिंहगड परिवारातर्फे मी आपले खूप आभार मानतो. आणि यावर्षी ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत 10वी-12वीच्या, त्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद. थँक्यू सर. अशाच नवनवीन अपडेट आणि बातम्यांसाठी आत्ताच आमच्या जनता राज्य यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.